आज नवी मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी। इंडिगो एअरलाइन्सचं A320 विमानाचं यशस्वी लँडिंग झालेलं आहे। विमान लँड झाल्यानंतर विमानाला पाण्याची सलामी सुद्धा देण्यात आली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जवळपास सर्व कामं ही पूर्ण झालेली आहेत। रनवे, सिग्नल यंत्रणा ही सर्व महत्त्वाची कामं आता पूर्ण झाली आहेत। नवी मुंबई विमानतळाच्या इमारतीचं काम सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलंय। इतर कामं सध्या वेगात सुरू आहेत। 17 एप्रिल 2025 पर्यंत हे विमानतळ सुरू होणार आहे। आज पहिलं व्यावसायिक विमानाचं लँडिंग झालंय। महिनाभरापूर्वी लष्कराच्या विमानाचं यशस्वी लँडिंग झालेलं होतं। आता कमर्शियल विमानाचं लँडिंग झालेलं आहे आणि यावेळी सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी हजर होते। तर इंडिगो एअरलाइन्सचं A320 विमानाचं यशस्वी लँडिंग झालेलं आहे आणि विमान लँड झाल्यानंतर आता विमानाला पाण्याची सलामी सुद्धा देण्यात आली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जवळपास सर्व कामं आता पूर्ण झालेली आहेत। रनवे, सिग्नल यंत्रणा ही सर्व महत्त्वाच्या टप्प्यातली कामं पूर्ण झालेली आहेत आणि नवी मुंबई विमानतळाच्या इमारतीचं काम सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीतच उर्वरित कामांना सुद्धा प्रचंड वेग आलेला आहे। तर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी अधिकारी सुद्धा सविस्तर पाहणी करतायत। काही दिवसांपूर्वी या विमानतळावर वायुदलाचं C295 आणि सुखोई 30 या विमानांचं सुद्धा यशस्वी लँडिंग झालेलं होतं आणि त्यानंतर आता आज पहिल्यांदाच कमर्शियल विमानाचं लँडिंग सुद्धा हे यशस्वीरित्या पार पडलेलं आहे। 29 डिसेंबर रोजी व्यावसायिक विमानांच्या उड्डाणाची ही चाचणी आता पार पडलेली आहे। तर एप्रिल 2025 पासून विमानतळावरील पहिली धावपट्टी सुरू होईल असं सांगितलं जातं, असं बोललं जातं आणि त्या दृष्टीने सध्या प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। नवीन वर्षात पहिली धावपट्टी सुरू करण्यात येणार आहे आणि त्यासाठी हे विशेष प्रयत्न सध्या सुरू आहेत। विमानतळावरची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मार्च 2025 मध्ये हे विमानतळ नियमित प्रवासी सेवेसाठी सुरू होईल असं सुद्धा सांगितलं जातंय। प्रत्यक्षात याची अधिकृत घोषणा नेमकी कधी होते हे सुद्धा पाहायचंय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दरवर्षी 9 कोटी प्रवासी वाहतूक होईल अशी माहिती मिळतीये। म्हणूनच मोठ्या शहरासाठी हा प्रकल्प लोकांना दिलासा देणारा ठरणार आहे। याची क्षमता वाढवण्यासाठी परवानगीची कामं सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत। सर्वात मोठं विमानतळ असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताण सुद्धा भार सुद्धा काहीसा या विमानतळामुळे कमी होणार आहे। दरम्यान पहिल्या टप्प्यामध्ये 4 टर्मिनल असून 42 विमानं उभारली जातील अशी माहिती मिळते। अधिकारी दाखल झाल्याचं आपण पाहतो। इतर कामं सुद्धा वेगात सध्या सुरू आहेत। यशस्वी लँडिंग झाल्यानंतर या ठिकाणी आनंद व्यक्त केला जातोय, समाधान व्यक्त केलं जातंय। 17 एप्रिल 2025 पर्यंत हे विमानतळ सुरू होईल अशी माहिती आहे। आज पहिलं कमर्शियल विमानाचं लँडिंग पूर्ण झालेलं आहे। महिनाभरापूर्वी लष्कराच्या विमानाचं सुद्धा यशस्वी लँडिंग हे पार पडलेलं होतं आणि आता कमर्शियल लँडिंग सुद्धा झालेलं आहे। यावेळी सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी हजर आहेत। दरम्यान मुंबई विमानतळाची सध्या 48 दशलक्ष प्रवासी प्रति वर्ष इतकी क्षमता असून 2030 पर्यंत मुंबई महानगर प्रदेशातील अपेक्षित असलेल्या 100 दशलक्ष प्रवासी प्रतिवर्ष हवाई प्रवास मागणीची पूर्तता करण्यासाठी नागरी विमान मंत्रालयानं नवी मुंबईमध्ये ग्रीनफील्ड विमानतळ विकसित करण्यासाठी मंजुरी दिली आणि त्यानंतर एकंदरीतच या प्रक्रियेला वेग आलेला आहे। 2025 पर्यंत या विमानतळावरून देशांतर्गत विमान वाहतूक सुरू होईल असं सरकारनं सांगितलंय। या विमानतळाची धावपट्टी 3.7 किलोमीटर लांब इतकी आहे। या विमानतळावर एकाच वेळी 350 विमानं उभी राहू शकतील इतकी त्याची क्षमता आहे। तसंच तिथे 76 खासगी विमानं उभी राहू शकतील। या विमानतळावर देशातील सर्वात मोठी कार्गो सिस्टम देखील तयार केली जाणार आहे। हे विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर त्या दिशेने सध्या प्रयत्न सुरू आहेत। मात्र पूर्णपणे ही प्रक्रिया झाल्यानंतर वर्षाला 9 कोटींपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करू शकतात असा एक अंदाज बांधला जातोय, अशी आकडेवारी सांगितली जातेय। या विमानतळाचा पहिला टप्पा एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होईल। याची तारीख 17 एप्रिल असं सध्या सरकारच्या वतीनं जारी करण्यात आलंय।
तर त्यानंतर 2029 पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्याचं उद्दिष्ट हे आखण्यात आलेलं आहे। त्या पाठोपाठ तिसरा टप्पा हा 2032 पर्यंत पूर्ण होईल आणि चौथा टप्पा 2036 पर्यंत पूर्ण होईल। त्यामुळे देशातील सर्वात मोठी कार्गो सिस्टीम देखील याच माध्यमातून उभारली जाणार आहे। त्या दृष्टीने सध्या सरकारचे हे प्रयत्न सुरू आहेत। एकंदरीतच आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं हे काम पूर्ण झाल्यामुळे पहिलं विमान कमर्शियल विमानाचं उड्डाण पूर्ण झाल्यामुळे आता डेडलाईन ही पूर्ण करत। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी माझे सहकारी महेश बागल आपल्या सोबत आहेत। महेश, आपण पाहतोय कमर्शियल विमानाचं लँडिंग हे यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे, अधिकारी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। अधिकची काय माहिती? नक्कीच नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज कमर्शियल फ्लाईटचं लँडिंगची चाचणी घेण्यात आलेली होती आणि ती चाचणी जी आहे ती यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने माध्यमं या ठिकाणी आलेली होती आणि या विमानतळाच्या धावपट्टीवर याची चाचणी कमर्शियल फ्लाईटची चाचणी घेण्यात आली होती। इंडिगोचं हे विमान होतं आणि या विमानाची सुरक्षितरित्या या धावपट्टीवर उतरवण्यात आलं आणि त्यानंतर ही चाचणी यशस्वी झाल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहता मुंबईचं जे विमानतळ आहे त्याच्यावर जो लोड पाहायला मिळतोय व प्रवासी आणि कमर्शियल जी वाहतूक आहे त्यांचा जर परिणाम त्याच्यावर पाहता नवी मुंबईतलं हे एअरपोर्ट एक मैलाचा दगड ठरणार आहे, कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्गो विमानांची वाहतूक होणार आहे आणि आर्थिक चालना याच्यामुळे मोठी मिळणार आहे। त्याबरोबर पॅसेंजर जे फ्लाईट्स आहेत ते सुद्धा इथून उड्डाणं घेणार आहेत। ते एकंदरीत पाहता अतिशय युद्ध पातळीवर या विमानतळाचं काम सुरू आहे आणि मार्च 2025 अखेरीस या विमानतळावरून पहिल्या फेजमध्ये विमानांचं उड्डाण सुरू करण्यात येण्याचा मानस प्रशासकीय स्तरावर दाखवण्यात आलेला आहे। ते एकंदरीत पाहता या अगोदर लष्कराची विमानं या धावपट्टीवर उतरली होती आणि त्यानंतर आज कमर्शियल फ्लाईट्स या ठिकाणी धावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहता येणाऱ्या काही महिन्यामध्येच नवी मुंबईतलं हे एअरपोर्ट प्रवाशांसाठी सुरू होईल यात कुठलीही शंका आता वाटत नाहीये। महेश, त्या पाठोपाठ ह्याचा नेमका मोटिव्ह काय आहे, यामागचं खास कारण काय आहे, या एअरपोर्टची खास वैशिष्ट्य काय आहे? हे एअरपोर्ट जे आहे ते अतिशय याचं जे बांधकाम करण्यात आलेलं आहे ते अतिशय उच्च तंत्रज्ञान वापरून बांधण्यात आलेलं आहे। 2 धावपट्ट्या याला देण्यात आलेल्या आहेत। याबरोबरच या संपूर्ण एअरपोर्टचं बांधकाम जे आहे ते कार्गो ची शिपमेंट जी आहे मोठमोठी विमानं जी कार्गोची असतात त्यांचं उड्डाण आणि त्यांचं टेक ऑफ आणि लँडिंग या ठिकाणी होणार असल्यामुळे तशा प्रकारची धावपट्टी बनवण्यात आलेली आहे। 3 फेजमध्ये या विमानतळाचं काम सुरू असून पहिल्या फेजमध्ये चाचण्या ज्या झालेल्या आहेत त्या यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत। जवळपास 1 कोटीहून अधिक प्रवाशांची ये जा या विमानतळावरून पहिल्याच टप्प्यात होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून कुठेही अशी कुठली गोष्ट कमी पडलेली नाहीये, कारण अतिशय सुसज्ज आणि आंतरराष्ट्रीय मानांकनांवर खरी उतरणारं हे असं एक एअरपोर्ट असणार आहे। आणि जसं मगाशी मी म्हणालो की 2025 मार्च पासूनच या विमानतळावरून उड्डाणं सुरू होतील आणि त्यानंतर एकंदरीत पाहता नवी मुंबईचा जो चेहरा मोहरा आहे आणि इथली जी आर्थिक परिस्थिती आहे ती मोठ्या प्रमाणात बदललेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। निश्चित महेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।